आज आपण बनवणार आहोत सुरमई तवा फ्राय। इथे मी सुरमई घेतलेली आहे, अर्धा किलो आणि वरती थोडी आहे। आता आपण याला पहिले मॅरिनेट करून घेणार आहोत। मी इथे घेते 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट। इथे मी घेतले हळद, हिंग, जिरे पावडर, धने पावडर आणि गोडा मसाला, लाल तिखट, मीठ आणि कांदा लसूण मसाला। यामध्ये आपण 1 लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि थोडंसं कोकम घालून। आता आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत। थोडंसं कोकम आगळ अजून घालते इथे। आता आपलं हे व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे। आता आपला हा तयार झालेला मसाला आपण सुरमईला लावून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी लावून घ्यायचा। अशा प्रकारे सगळ्या माशाला मी मसाला लावून घेणार आहे। इथे आपली सुरमई मॅरिनेट करून झालेली आहे। आता ही 2 तास मी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे। आपली सुरमई मॅरिनेट होऊन 2 तास झालेले आहेत। आता आपण सुरमई फ्राय करून घेणार आहोत। इथे मी रवा घेतलेला आहे फ्राय करण्यासाठी आणि यामध्ये मी आता 2 टेबलस्पून ज्वारीचे पीठ घेतले। ज्वारीच्या ऐवजी तांदळाचे पीठ घेतले तरी चालेल। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत। हातानेच आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत। आता आपण सुरमईला दोन्ही बाजूंनी रवा लावून घेणार आहोत। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। इथे मी फ्राय पॅन ठेवलेला आहे, यामध्ये मी तेल घालून घेते। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मी लसूणच्या साल न काढलेल्या पाकळ्या टाकते आणि कढीपत्ता आणि आता यामध्ये सुरमई ठेवून घेतलेली आहे मी। आता हे दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेणार आहे। इथे आपण झाकण ठेवणार नाही आहोत। 5 मिनिटं या बाजूने आणि 5 मिनिटं दुसऱ्या बाजूने असं आपण सुरमई छान भाजून घेणार आहोत। आता आपण 5 मिनिटं झालेले आहे दुसऱ्या बाजूने। आता आपण या बाजूने सुद्धा 5 मिनिटं भाजून घेणार आहोत। इथे आपली सुरमई रवा फ्राय बनवून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे मी बाकी सगळी बनवून घेणार आहे। इथे आपली सुरमई बनवून तयार झालेली आहे।